आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, ए स्वानंदी, लवकर आवर. बिस्तारा घातलाय तुझं, सकाळी जायचंय ना तुला. फातिमा, फातिमा, स्वानंदी नाहीये. अगं लग्न झालंय तिचं, आपण आत्ताच तिच्या लग्नावरून आलोय ना. जेसी, यार मैं तो भूल ही गई रे. मला वाटलं ती असेल आतमध्ये. तिच्या असण्याची खूप सवय झालीये ग. आता आपल्याला तिच्या नसण्याची पण सवय करून घ्यावी लागेल. जेसी, ती तिकडे आनंदात राहील ना ग. मतलब तिच्या सासरकडचे तिच्या बाळाची आपल्यासारखी काळजी घेतील ना. अगं हो, का नाही घेणार? ऑफकोर्स घेणार. आणि मणी सर आहेत ना तिकडे तिची काळजी घ्यायला. स्वानंदी, अगं दिवे का चालू ठेवलेत अजून? चला पटकन बंद करा आणि झोपा. तुम्हाला ना स्वानंदी आता इथे नाहीये हे मन स्वीकारायला तयारच नाही. वेळ लागेल आता आपल्याला स्वानंदी इथे नसण्याची सवय लावायला. खरं तर ह्या हॉस्टेलमध्ये स्वानंदीशिवाय कसं जगणार आपण? हो ना मॅम, आम्हाला पण तिची खूप आठवण येते. तुम्हाला पण येते ना? आपण ना तिला कॉल करूया. अगं नको, आज लग्न झालंय तिचं, तिला वेळ द्या थोडासा. फातिमा, लावला मॅम. रडायचं नाही, रडायचं नाही. स्पीकर फोन ऑन कर. हॅलो, हा फातिमा. काय म्हणताय शेठानी? बंगल्यात झोपायला मजा येत असेल ना? आणि स्वानंदी, तिकडचा बेड मस्त असा मोठा असेल ना ग? एकदम असं गुबगुबीत मऊ मऊ. आणि थंडगार असं एसी रूम. हा, एसीची हवा आणि जेजूंची मिठी. काही बोलताय तुम्ही दोघी? स्वानंदी, आमची आठवण येते का ग तुला? आम्हाला विसरली नाहीस ना? अगं वेडी आहेस का? तुम्हाला कसं काय विसरेन मी? स्वानंदी, तुझा बेडरूम कसा आहे? मोठा असेल ना? आणि काय ग, मणी सर बरे तुला कॉलवरती बोलून देतायत. एक काम करू का, तुला व्हिडिओ कॉल करू का? म्हणजे तुम्ही दोघं दिसाल आम्हाला. तुमच्या जिभेला हाडच नाहीये, काही बोलताय. हॅलो, कशी आहेस? तुला काही त्रास होत नाहीये ना? घरातले सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? कोण मुलगी ही? स्वानंदी? हा, ही नोकराची बायको. मी नसते नोकराचं स्वागत बिगत करत. हो मॅडम, सगळं छान आहे इकडे, तुम्ही नका काळजी करू. पण तुम्ही अजून झोपला नाही? आता फोन ठेवला की लगेच झोपणारच होता मी. खरं तर मी तुला उद्या फोन करणारच होते. लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी 5 परतवण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. तू आणि मणी याल ना? बरं मॅडम, मी मणी सरांना विचारून कळू. ठीक आहे, आणि स्वतःची काळजी घे. हा, खरं सांगू, तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुमची आठवण येते. काळजी घ्या. साहजिकच आहे ना, माणसाची सवय लागली ना की ती सुटायला थोडा वेळच लागतो. पण तू या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. हा, तू छान मणी बरोबर संसार कर. मागच्या सगळ्या वाईट आठवणी विसरून जा. तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली.
सुखी संसार कर आणि आणि कधी काही लागलं तर मला फोन कर. हा, तुझी आई तुझ्या बरोबर आहे, विसरू नकोस. गुड नाईट. गुड नाईट स्वानंदी. काळजी घ्या. मणी अजून आला नाहीये, त्याचा फोन लागत नाहीये आणि स्वतःही काही फोन केला नाही. काय करायचं आता? सुजित कुठे? हा, तुला सांगितलं होतं सुजितला आणल्याशिवाय घरात पाऊल टाकू नकोस म्हणून. मग तू का आलास? कुठे सुजित? त्याला शोधायला गेला होतास का फेरी मारायला गेला होतास? बोल ना खरं. शालिनी, जरा शांत राहा. मणी सांग बरं, सुजित कुठे? सापडला का? मी क्रीक बीच कडे जाऊन आलो. तिथे गाडी आहे सुजितची. मी आजूबाजूला गार्डन, बार, पब, हॉटेल सगळीकडे शोधलं पण कुठेच नाहीये. फोनही केला त्याला, फोनही लागत नाहीये. काहीच ट्रेस होत नाहीये. माझा तल्ला फोन कुठे गेला असेल? तुम्ही जबाबदार आहात. जर माझ्या सुजितला काही झालं ना, मी तुम्हाला तोडणार नाही सांगते. मला माहित नाही माझा सुजित हवाय मला. तुम्ही अख्खी पोलिसांच्या कामाला काही माहित नाही. माझा सुजित हवाय मला. शालिनी, शांत राहा. काय चाललंय तुमचं हे? कसला तमाशा लावलाय? आणि तुम्ही कोण आहात विसरलात का? खासदार सरपोतदारांच्या पत्नी आहात आणि सुजितराव स्वतःहून पळून गेलेले आहेत कारण त्यांना हे लग्न करायचं नव्हतं. अरे तो काय कुकुलं बाळ आहे का की कोणी त्याला पळवून नेईल? आणि इथे तुम्ही हंबरडा फोडत बसलाय. शोभतं का तुम्हाला हे? चिडून गेलेली माणसं पळवून नेलेल्या माणसांपेक्षा जास्त डेंजर असतात. त्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काही करणार नाही तो. स्वतःच्या जीवाला तोशीस पडेल असं काही करणार नाहीत सुजितराव. आणि हे बघा, पैसे खिशातले संपले ना की परत येईल तो. आणि तसंही मी पोलीस यंत्रणेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे, तेव्हा काळजी करू नका तुम्ही. मणी, तुझा स्वानंदी तुझी वाट बघत असेल.